हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी भाग्यश्री. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे वन पीस स्टिचिंग. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथं मी गळा कट केलेला आहे आणि गळा लावून घेते. कॅनव्हास लावलेला आहे मी गळ्याला, तुम्ही इथं बघू शकता. आणि मी छोटे छोटे कट देऊन घेते. कट देऊन झाल्यावर गळा दाबटीप द्यायची आणि मग गळा पलटी करायचा. गळा पलटी करून दाबटीप द्यायची. हे बघा, मी व्यवस्थित असा गळा पलटी करून घेतलेला आहे आणि त्याच्यावर मी दाबटीप देत आहे. आता आपल्याला याच्यावर दाबटीप द्यायची आहे. मी वन पीस कटिंगचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता. 36 साईजचा वन पीस कटिंग. व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे मी 2 पार्ट केलेले आहेत. एक व्हिडिओ मी कटिंगचा केलेला आहे आणि एक व्हिडिओ मी स्टिचिंगचा केलेला आहे, तर तुम्ही जाऊन बघू शकता. हे बघा, आता मी दाबटीप देऊन घेतलेली आहे. आता मी कापड नेटवर ठेवलेला आहे, नेटच्या कपड्यावर अस्तर ठेवलेला आहे आणि पुन्हा मी ते जॉईंट करत आहे. जॉईंट करून घेते. जॉईंट करून झाल्यावर गळा कट करून पलटी करायचा. आता पुन्हा मी दाबटीप देऊन घेते, म्हणजे आपला गळा व्यवस्थित असा बसतो आणि गळ्याला फिनिशिंग सुद्धा येते. आता गळा लावून झालेला आहे. साईडने पूर्ण टिपा मारून घ्यायच्या. हे बघा, तुम्ही बघू शकता गळा अगदी व्यवस्थित असा फिनिशिंग आलेली आहे गळ्याला. आता साईडने मी टिपा मारून घेते. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे मी प्रत्येक व्हिडिओ टाकलेला तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर इथं माझा पुढचा पार्ट झालेला आहे. आता मी पाठीमागचा भाग घेते. बटर क्रीपचं कापड असल्यामुळे कापड खूप सरकतं, म्हणून मी इथं टाचण्या लावून घेते. पाठीमागचा गळा मी इथं 3.5 ठेवलेला आहे. गळ्याला आकार दिलेला आहे. आता सेम हे नेटच्या कपड्यावर ठेवून घ्यायचं आणि टिप मारून घ्यायची. इथं बघू शकता तुम्ही, मी टिप मारून घेते. एकदम व्यवस्थित असा साधा सिंपल, जास्त हे पण नाही आहे. तुम्ही कटिंगचा व्हिडिओ जाऊन बघू शकता. साध्या पद्धतीनेच मी कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे. आता मी पूर्ण साईडला शिलाई मारून घेते. कपड्याला पूर्ण शिलाई मारायची आणि राहिलेलं कापड आपल्याला कट करायचं. आता मी इथं 1-1 इंचावर क्रॉसपट्टी घेतलेली आहे गळ्याला लावण्यासाठी, पाठीमागच्या गळ्याला लावण्यासाठी. मी इथं लावून घेते क्रॉसपट्टी अर्धा इंचावर टिप मारून घेते. मी आरीवर्कचे सुद्धा व्हिडिओ टाकलेले आहेत यूट्यूबवर, तुम्ही जाऊन बघू शकता. ज्या ताईंना इंटरेस्ट आहे आरीवर्कसाठी स्टिचिंगचा. आता मी इथं कट देते गळ्याला. आता आपल्याला आतल्या साईडनी दाबटीप देऊन घेऊन आतल्या साईडनी फोल्ड करायचा आहे गळा अर्धा इंचावर. बघा, तुम्ही बघू शकता एकदम गळा व्यवस्थित असा फिनिशिंग येते गळ्याला. मी बुट्टी स्टिचचे पण सुद्धा व्हिडिओ टाकलेले आहे, चेन स्टिचचे व्हिडिओ टाकलेले आहेत. आता आपला पाठीमागचा गळा पण पाठीमागचा भाग पण झालेला आहे. राहिलेलं कापड कट करून घेते. बघा, तुम्ही बघू शकता गळा एकदम व्यवस्थित असा आलेला आहे. आता इथं आपल्याला 4.5 इंचावर टक्स घ्यायचे आहे. इथं मी टक्स घेते 4.5 इंचावर, आडवा आणि उभा. टक्स पण देऊन झालेले. आता हे मी अस्तर घेतलेला आहे बटर क्रीपचं. त्या बटर क्रीपच्या अस्तराला मी एकदम अशी घडी करून ते रबर लावलेला आहे, कारण आपला घेर व्यवस्थित यावा म्हणून.
इथं तुम्ही बघू शकता घेर एकदम व्यवस्थित येतो असा। हे बघा, तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते। असं फोल्ड करून कापड घ्यायचं आणि त्याला रबर लावून घ्यायचा आणि उंचीनुसार आपल्याला ते कट करायचं आहे। मी उंची प्लस 1.5 इंच घेऊन असा कट केलेला आहे, कारण अर्धा इंच आपलं वर टिप देण्यात जाईल आणि 1 इंच फोल्ड करण्यात जाईल खाली। तुम्ही इथं बघू शकता मी उंची टाकलेली आहे प्लस 1.5 इंच टाकलेला आहे आणि मी कट करून घेते घेर, म्हणजे घेर आपला एकसारखा येतो। हे बघा, तुम्ही बघू शकता इथे दोन्ही घेर मी ठेवलेले आहेत। आता घेर आपल्याला व्यवस्थित एकावर एक ठेवून टिप देऊन घ्यायची आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, घेर खूप छान येतो, एकदम व्यवस्थित असा घेर येतो। माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आता इथं आपला एक पार्ट झालेला आहे। आता दुसरा पार्ट सेम आपल्याला तसा टिप देऊन घ्यायचा आहे, एकदम व्यवस्थित असा। दुसरा सुद्धा पार्ट झालेला आहे। आता मी तर कमरे टिप देऊन घेते, वरचा भाग घेऊन। मी बाही पण इथं लावलेली आहे, कारण का व्हिडिओ मोठा होत असल्यामुळं मी शॉर्टच दाखवते। कमरेच्या भागाला टिप देऊन झाले। दुसरा भाग सेम आपल्याला असाच शिवायचा आहे, टिप देऊन। एकदम व्यवस्थित मी साधी सिंपल कटिंग सुद्धा दाखवलेली आहे, तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता। सेम दुसरा भाग आपल्याला ठेवून टिप द्यायची आहे। इथं बघू शकता एकदम व्यवस्थित अशी टिप आलेली आहे। कमरेचा आकार पण व्यवस्थित असा आलेला आहे। आता इथं आपल्याला मी चुन्नटची बाही घेतलेली आहे, तुम्ही इथं बघू शकता। इथं मी चुन्नटची बाही घेतलेली आहे। मी सुरुवातीला मनगटाचं माप टाकलेलं आहे, नंतर दंडघेर 1 दंडघेर 2 असे माप टाकलेले आहेत। आता मी टिप मारून घेते, एकदम व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची, कारण नेटचं कापड आहे त्यामुळं टिप व्यवस्थित येत नाही नेटच्या कपड्यावर। आता इथं आपल्याला कमरेपर्यंतच 2 इंचावर टिप द्यायची आहे, घेरला खालीपर्यंत टिप द्यायची नाही आहे, कारण नंतर मग आपला घेर व्यवस्थित येत नाही। मी तर 2 इंचावरच टिप दिलेली आहे, अस्तर आणि नेटचं कापड घेऊन। सेम आपल्याला दुसऱ्या बाहीला पण अशी टिप देऊन घ्यायची आहे। नेटचं कापड जास्त खेचल्यामुळं टिप व्यवस्थित येत नाही, एकदम हळू व्यवस्थित हे करून घ्यायचं। हे बघा, इथं मी बघू शकता तुम्ही चारही कापड मी एकसारखे ठेवून त्याच्यावर 2 इंचापर्यंत टिप देऊन घेते। आता इथं आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे आणि कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे आणि टिप देऊन घ्यायची आहे फिटिंग। सेम दुसऱ्या बाजूला पण तसंच करायचं आहे, फिटिंगचं माप टाकायचं आणि टिप देऊन घ्यायची। तर मी इथं टिप देऊन घेते, फिटिंग करून घेते। 36 साईजचा 1 पीस कटिंगचा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे, तुम्ही जाऊन माझ्या व्हिडिओला यूट्यूबला जाऊन बघू शकता तुम्ही। तोच 1 पीस मी तुम्हाला स्टिचिंग करून दाखवलेला आहे, एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये। राहिलेलं कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे नेटचं। इथं मी अगोदर कच्ची शिलाई दिली होती,
सेम तशीच तिथपर्यंत फिटिंगची शिलाई द्यायची कमरेपर्यंत. राहिलेलं कापड कट करून घेते. दुसऱ्या बाजूचं पण कापड कट करून घेते, म्हणजे आपल्याला हाताला एकदम व्यवस्थित येईल, भाई घोळ येणार नाही. कारण नेटचं कापड आहे, मी त्याला अस्तर लावलेलं नाही. आता इथं बघा, मी आतलं कापड पहिलं टिप मारून घेते. आतल्या कपड्याला सुरुवातीला आतल्या कपड्याला टिप मारून घ्यायची आणि मग अस्तरला टिप मारून घ्यायची, म्हणजे आपला घेर एकदम व्यवस्थित असा गोल येतो. अस्तर आणि कापड एकत्र घेऊन टिप मारली तर घेर व्यवस्थित येत नाही. आता इथं बघू शकता तुम्ही डबल टिप देऊन घेते मी. नेटचं कापड असल्यामुळे जास्त खेचायचं नाही. जेवढं तुम्ही नेटचं कापड खेचताल तेवढी व्यवस्थित टिप येणार नाही. एकदम हलकंसं घेऊन टिप देऊन घ्यायचे. आता मी इथं नेटचं कापड साईडला ठेवून अस्तरला टिप देते. हे बघा, तुम्ही बघू शकता इथं सेम दुसऱ्या बाजूला पण आपल्याला टिप देऊन घ्यायची तशीच. एका कस्टमरचा वन पीस होता हा, त्यांना खूप आवडला. त्यांनी त्याच्यावर मला 2 कस्टमर आणून दिले. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप साधी सिंपल कटिंगसुद्धा मी दाखवलेली आहे आणि स्टिचिंगसुद्धा मी दाखवलेली आहे. इथं आपल्याला डबल टिप मारून घ्यायचे. डबल टिप मारली की कापड आपलं व्यवस्थित राहतं, फिनिशिंग छान येते आणि शिलाई निघत नाही लवकर. त्यामुळे प्रत्येक ह्याला डबल टिप मारून घ्यायची. आता मी इथं अस्तर जोडून घेतलेला आहे. आता तुम्ही इथं बघा, मी खालच्या घेरला अर्धा इंच फोल्ड करून टिप देऊन घेते. तुम्ही इथं बघू शकता, बटर क्रीपचं कापड असल्यामुळे कापड जरा असं ताणलं जातं, तर मी खालचं कापड हलक्या हाताने वळून अर्धा इंच फोल्ड करून टिप देत आहे. वरचं कापड वळून टिप द्यायची नाही, कारण मग टिप व्यवस्थित येत नाही आणि कापड खालीवर होतं. म्हणून मी खालचं कापड हलक्या हाताने वळून अर्धा इंच फोल्ड करून घेतलेला आहे आणि टिप देते. एकदम व्यवस्थित अशी टिप येते. तुम्ही इथं बघू शकता, हे बघा एकदम व्यवस्थित अशी टिप आलेली आहे. आता सेम आपल्याला नेटच्या कपड्याला पण तसंच करायचं आहे. अर्धा इंच फोल्ड करायचं आहे. नेटचं कापड जास्त खेचायचं नाही, जास्त खेचलं की नेटचं कापड ताणलं जातं. त्यामुळे हलक्या हाताने खेचून टिप देऊन घ्यायची आहे. नेटची साडी होती ही, त्या साडीचा त्या ताईंना वन पीस शिवायचा होता म्हणून त्यांनी दिला होता शिवायला. एकदम असा छान घेर आलेला आहे. तुम्ही बघू शकता, टिप पण व्यवस्थित अशी आलेली आहे. समोरासमोर टिप आलेली आहे. इथं बघू शकता तुम्ही, पाठीमागचा गळा एकदम व्यवस्थित असा आलेला आहे, समोरचा गळा व्यवस्थित आलेला आहे. माझे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.